हे बघा मित्रांनो, आपण टँकचं पाणी ह्या मोटरच्या सहाय्याने बाहेर काढतोय. तर पाणी बाहेर काढताना हे बघा टँकच्या बाजूला आहे ना, असे हे काही चिकटलेले बारीक बारीक जीव दिसतात. तर हे जीव कोणत्या प्रकारचे आहेत, हे आपल्या पाण्याची काय म्हणजे पॅरामीटर खराब झालेत का कशामुळे आलेत हे बघण्यासाठी म्हटलं मी गुगलवर सर्च केलं. तर आपल्या टँकमध्ये अशा बऱ्याच काही गोगलगाय पण आहेत मित्रांनो. ह्या भरपूर गोगलगाय आहेत. तर काही काही खेकडे आपल्यावर दिसतात, काही खेकड्याने रात्री नवीन ओली बिळं पाडलेले आहेत. ते कंटिन्यू चालूच असतं मित्रांनो. तर हा प्राणी मित्रांनो जो दाखवला आहे तो प्राणी मी गुगलवर सर्च केला. तर मला असं समजलं की तो चिखलातला एक गोगलगायचा प्रकार आहे. तो गोगलगायचा प्रकार जो समुद्राच्या कडेला जिथं भरती ओटे ते पाणी कंटिन्यू येत जात राहतं, त्या ठिकाणी तो प्रकार आढळतो मित्रांनो. तर तो काय आपल्या टँकसाठी हानिकारक नाही. तर इंडोनेशिया किंवा अशा काही भागात तो प्राणी म्हणजे तो जीव खाल्ला पण जातो मित्रांनो. ॲज अ फूड म्हणून त्याचा उपयोग केला जातो. आपल्या इथं तर कोण करत नाही, मी ऐकलं नाही. पण मग तो प्राणी जर माणसं खात असतील तर तो प्राणी आपल्या टँकसाठी काय घातक नाही मित्रांनो. त्यामुळं म्हटलं एकदा दाखवावं. मी जे सर्च केलं ते काय आहे काय नाही, मला तर वाटलं घाणच असेल, पण आहे मित्रांनो, भरपूर प्रमाणात आहे. ते खाल्लं जातं म्हटल्यावर ते काय खराब नाही, किंवा आपल्या खेकड्यांसाठी पण ते एक जर मेल्यानंतर अन्नाचा उपयोग होईल मित्रांनो. तरीच होते मित्रांनो आजचे अपडेट. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.